आज बनवल्या होत्या करंज्या. करंज्या सर्वात लास्ट बनवल्या कारण की आम्हाला गोड आवडत नाही त्याच्यामुळे. तर इथे एक वाटी मी मैदा घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, 3-4 चम्मच डालडा गरम केला मस्त असा, तर त्याच्यामध्ये टाकलं. डालड्यानं का होते ना, म्हणजे तुम्ही तूप टाका किंवा डालडा टाका, त्यानं नरम अशी पुरी राहते. त्यानंतर मग थंड पाण्यानं असं जे काही आपलं नॉर्मल पाणी असते त्यानंच मग मी असं पीठ भिजवून घेतलं. मस्त असं पीठ भिजवलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पॉलिथिनमध्ये ठेवलं, अर्धा तास मस्त असं हे ठेवून द्यायचं कारण की मग ते एकदम मस्त असं मुरून जाते. त्याच्यानंतर थोडासा डालडा टाकला, त्याच्यामध्ये रवा मस्त असा भाजून घेतला. आणि मी अगोदरच हे खोबरं आहे ना, हे खिसून ठेवत असते आणि भाजून पण ठेवत असते जेणेकरून तो खराब होत नाही. मग तेच त्यातलं 2-3 चम्मच टाकला. त्याच्यामध्ये मग 2-3 इलायची टाकली कुटून आणि अर्धी वाटी मी इथं याच्यात हे टाकले, साखरपिठी टाकली. मस्त ते मिक्स करून घेतलं. असं ते मिश्रण झालं होतं. त्याच्यामध्ये एक वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलं, 1 चम्मच थोडासा 1 चम्मच तूप घेतलं. मस्त असं त्याचं ते मिश्रण बनवलं. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एवढा मस्त असा गोळा तयार झाला होता. हे पीठ मस्त असं मळलं होतं. त्याच्यानंतर एक एक करून सर्व अशा पोळ्या लाटून घेतल्या. हे सर्व अशा पोळ्या लाटून घेतल्यानंतर एक एक करून सर्व झाल्यानंतर ते जे काही आपली पोळी लास्टवाली राहते त्याच्यावर हे थोडंसं मिश्रण असं लावायचं आणि त्याच्यावर एक एक पोळी टाकून परत त्याला मिश्रण लावून घ्यायचं. म्हणजे पूर्ण असं हे पोळ्या, म्हणजे जे काही मी 5 पोळ्या बनवल्या ते अशा त्याच्यावर मिश्रण वगैरे लावून मस्त असे हे कापून घेतले. आता तुम्ही पाहू शकता या आकाराने मी कापले होते आणि मी साशानं बनवत होते काही, तर मी असं हे थोडंसं पहिले पुरीसारखं लाटून घेतलं. त्याच्यानंतर मग हे साच्यामध्ये टाकलं. साच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे लावून मस्त असे हे करंज्या तयार झाल्या होत्या. मग अगोदर तेल गरम पण केलं होतं आणि एक एक करून त्याच्यामध्ये हे करंज्या टाकून दिल्या. करंज्या झाल्यानंतर मस्त अशा खुसखुशीत करंज्या झाल्या होत्या. आणि काही ना मी हाताच्या पण बनवल्या होत्या. मतलब आता गावाकडे आम्ही हाताच्याच बनवत होते, साशा तर काही माहीतच नव्हतं. आता पण इकडे सर्व साशाचेच बनवतात. पण मी ना असे काहीतरी आमच्या इकडे असे हे बनवतात, हातावरले बनवतात. मस्त असे फिरवत पण होती. एकदम मस्त इझिली ते होऊन जातात. गावाकडे सर्व काही जास्त करून हातानंच बनवते, फक्त आताच कोणी मदतीला नसते त्याच्यामुळे मग ते साशानं बनवता. मस्त असे खुसखुशीत हे करंज्या तयार झाल्या होत्या. तुम्ही पाहू शकता किती मस्त झाल्या. आणि हे आमच्या विदर्भात बनवतात असे हाताचे, हे मस्त असे